मुंबईतील ताडदेवमधील सुप्रसिद्ध सरदार पावभाजी सेंटरच्या विरोधात एक पोस्ट आता व्हायरल होते। सरदार पावभाजी सेंटरमधील पावभाजी तयार करताना बटरऐवजी प्राण्याची चरबी वापरली जात असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला। या संदर्भात लोकशाही मराठीने पडताळणी केली असता संबंधित पोस्टमधील दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती समोर आली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। मुंबई म्हटलं की चविष्ट खाद्य संस्कृती लाभलेलं मोठं शहर आणि मुंबईमधील ताडदेवमध्ये आलात तर सरदार पावभाजी हे कधीही न चुकलेलं नाव आहे। खाद्य आणि एकंदरीत खाद्य संस्कृतीशी निगडीत प्रत्येक व्यक्तीला ताडदेवमधील सरदार हॉटेल माहीत नसेल तरच नवल। मात्र या सरदार हॉटेलवरती काही सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रामक पोस्ट आहेत त्या पसरवल्या जात आहेत, ज्यामध्ये स्पष्टपणे सरदार हॉटेलवर आरोप करण्यात आलेले आहेत की यांच्या पावभाजीमध्ये कुठेतरी मटणाची चरबी मिक्स केली जाते ही चव आणण्यासाठी। आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या खाद्य निरीक्षक विभागानेही यावरती छापेमारी केल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र या संदर्भातील सत्य जाणण्यासाठी ज्यावेळी आम्ही सरदार हॉटेलमध्ये पोहोचलो तर थेट समोरच जी पावभाजी तयार कशा प्रकारे होते याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आणि या पोस्टमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचंही आता समोर येत आहे। त्यामुळे अशा प्रकारे कुठेतरी खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा आता हिंदू मुस्लिम सारखा जातीय आणि धार्मिक तेढ निर्माणाचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला जात आहे। मात्र या संदर्भात सरदार हॉटेलच्या चालकांनी ज्या प्रकारे माहिती दिली की ताडदेव पोलिसांमध्ये याआधीच त्यांनी या संदर्भातील तक्रारही नोंदवलेली आहे। मात्र मुंबईकर असतील किंवा जे खाद्य संस्कृतीशी निगडीत लोक असतील त्यांकडून मात्र अशा प्रकारचा धार्मिक तेढ खाद्य संस्कृतीमध्ये आणल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे। कॅमेरामन लालचंद यादवसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।